बिग बॉस मराठी 6च्या पहिल्याच आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावरती एक चुगलीचं दार उघडण्यात आलं. या दारामागे पहिले गेले विशाल कोटियान. विशाल आतमध्ये गेल्यावरती त्यांना दिसलं, की करण आणि आयुष म्हणतात विशाल यांच्यासाठी डॉक्टरांना पाठवा आणि त्या गोष्टीची सचिनने दुजोरी देत आहेत. बाहेर आल्यावरती विशाल म्हणाले, की मला त्यांच्यासोबत वन ऑन वन बोलायचंय आणि तिथेच तो त्यांनी विषय टाळला होता. पुढे गेली तन्वी. तन्वीला दिसलं, की करण म्हणतोय, की तन्वीला कामं करायची असतात आणि बोलूनही दाखवायचं असतं. त्यावेळी तिकडे सोनाली, ओमकार आणि प्राजक्ता उपस्थित होते. बाहेर आल्यावरती तन्वी म्हणाली, की "मी आता काही बोलणार नाहीये, कारण मी बोलली की दिसते." आणि तिथेच तो विषय संपतो. पुढे गेल्या प्राजक्ता. प्राजक्ता यांना दिसलं, की तन्वी आणि अनुश्रीमधलं संभाषण. तन्वी म्हणते प्राजक्ता यांना खूप गुडी-गुडी वागायचं असतं. त्यामुळे त्या चांगल्या दिसतात आणि मी विलन दिसते. बाहेर आल्यावरती प्राजक्ता यांना विचारलं, "तुम्हाला काही म्हणायचंय का?" तर प्राजक्ता म्हणाली, की "माझ्या डोळ्यातले इमोशन प्रेक्षकांना दिसतायत. त्यामुळे मला आता काही बोलायचं नाहीये." आणि इथेच हा टास्क संपतो. पुढे रितेश भाऊ सांगतात, की 9 सदस्य जे गेल्या आठवड्यात नॉमिनेट होते, ते पुन्हा या आठवड्यात नॉमिनेट होणार आहे. त्यामुळे काल काहीच एलिमिनेशन झालेलं नाहीये. मंडळी, तुम्ही या आठवड्यात कोणाला वाचवणार, कोणाला व्होट करणार आणि तुम्हाला कुठली चुगली आवडली, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.